छत्रपती संभाजी महाराज अतिशय सुंदर भाषण. रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजे, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजे, शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजे व सळसळत्या रक्ताचा अंगार म्हणजे शंभूराजे. आणि अशा महान अतुलनीय अशा छत्रपती संभाजी महाराजांना माझा प्रथमतः मानाचा मुजरा व उपस्थित सर्वांना माझे मनपूर्वक वंदन. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरवर झाला. छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 9व्या वर्षी शिवरायांच्या प्रतिनिधी आणि मुघलांचा मनसबदार म्हणून आग्र्यास गेले. इतक्या लहान वयात एवढ्या लांबचा प्रवास शंभूराजांनी आपल्या स्वराज्यासाठी केला. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपले स्वतःचे बालपण दिले. खेळण्या बागडण्याच्या वयात तलवार चालवू लागली. त्यांना अनेक भाषा बोलता येत होत्या. ते खूप विद्वान होते आणि म्हणूनच मी म्हणते की सह्याद्रीच्या शूरांचा जगती गाजा वाजा, दरी दरीतून गुंजला शिवशंभू राजा. संभाजी राजांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं. संभाजी राजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत वाढत निघालं. जनतेच्या कल्याणाचं सूत्र संभाजी राजांनी आपल्या काळजात जपलं होतं. 9 वर्षात संभाजी राजांनी तब्बल 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून सुद्धा संभाजी राजांची नोंद घ्यावी लागेल. संभाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण देखील प्रेरणादायी होते. कोकणात जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा महाराजांनी तेथील लोकांना अन्नधान्य पुरवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे तर लोकांना पुढील वर्षासाठी बी बियाणे दिले. तसेच वर्षभराचा सारा देखील रद्द केला. लोकांचा विचार करणारे ते जनतेचे राजे होते, लोकांचे राजे होते. जिजाऊ शिवाजी महाराजांना वेळोवेळी सांगत असत, शिवबा हा तुझा मुलगा म्हणजे पिवळं धमक सोनं आहे. गरज पडल्यास तुझ्या स्वराज्यासाठी आपले प्राणही देईल व आपल्या स्वराज्याचे रक्षण करेल. अशा या महान छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या कैदेत झाला, जिथे त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. शेवटी एवढेच म्हणेल, हातात घेऊन तलवार केला शत्रूंवर संहार, हातात घेऊन तलवार केला शत्रूंवर संहार, राजे महान आमचे शंभू राजे, होतो जगती जय जयकार, होतो जगती जय जयकार. धन्यवाद. भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.